आणि यानंतरची बातमी आहे पुण्यातील एकता नगरमधून। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये सध्या पाणी घुसलंय। एकता नगरमध्ये बचाव कार्याचं आव्हान आता या सगळ्या जवानांपुढे आहे। ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना अडचणी बऱ्याच येत असल्याचं सुद्धा आता बोललं जातंय। पाणी शिरल्यानं आता या ठिकाणच्या नागरिकांचं रेस्क्यू आता सध्या करण्यात येत आहे। अनेक भागांमध्ये सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या एकता नगर परिसरामध्ये बचाव कार्याचं मोठं आव्हान जे आहे ते आता या अग्निशमन दलाच्या जवानांकडे असणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, सध्या एकता नगर मधली परिस्थिती कशी आहे आणि आता तिथलं रेस्क्यू ऑपरेशन कसं आहे? खरं तर पुण्यामध्ये काल सायंकाळपासून जे ते 29,000 क्युसेकने पाणी सोडलं जाते आणि काल रात्रीपासून एकता नगर सोसायटीतील काही सोसायटीमध्ये जे आहे ते पार्किंगला पाणी पोहोचलेलं आहे। परंतु साधारणतः 10 वाजल्यापासून 9:30-10 वाजल्यापासून हे 29,000हून 35,000 क्युसेक्सने पाणी जे आहे ते खडकवासला धरणातून सोडलं जाणार आहे। त्यामुळे एकता नगर मधल्या आणखी काही सोसायटी ज्या आहेत त्या बाधित होऊ शकतात, त्यांना पाण्याचा सामना करावा लागू शकतो, अगदी बेसमेंट पर्यंत पाणी येऊ शकतं। अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण का मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते एकता नगरीमध्ये शिरलेलं होतं, त्यामुळे अनेक कुटुंबियांचं नुकसान झालेलं होतं। ते होऊ नये म्हणून आता सध्या महापालिकेकडून खबरदारी घेतली जाते। लोकांना त्यांचं सामान असेल किंवा स्वतः लोकांना जे आहे ते स्थलांतरित करायला सुरुवात केलेली आहे। महापालिकेचं प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल, पीएमआरडीसी पथकं असतील, हे सगळेजण जे आहेत ते एकता नगरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं जातं की सुरक्षित स्थळी आपलं आता जाणं गरजेचं आहे, कारण का घाटमाथ्यावरती अजूनही पाऊस पडतोय। काहीशा प्रमाणामध्ये पहाटेपासून पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, परंतु घाटमाथ्यावरचा पाऊस पाहता, खडकवासला, वरसगाव, पानशेत धरण क्षेत्रातील पाऊस पाहता पाणी पातळी जी आहे ती वाढतीये। त्यामुळे खडकवासल्यातून असाच विसर्ग जो आहे तो सुरू ठेवावा लागेल। जर का घाटमाथ्यावरील पाऊस वाढला तर अधिकचा विसर्ग जो आहे त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता लवकरात लवकर या नागरिकांचं रेस्क्यू होणं आता हे गरजेचं बनलेलं आहे। धन्यवाद रोहन।